इचलकरंजी महानगरपालिकेतील 185 कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी, प्रॉव्हिडंट फंड तसेच रजेचा शिल्लक पगार तातडीने अदा करावा या प्रमुख मागणीसाठी इचलकरंजी महानगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। रखडलेल्या देयकांमुळे निवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून तातडीने न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आज इचलकरंजी महापालिकेतल्या सर्व कामगार संघटना कृती समितीतर्फे बेमुदत उपोषणाला सुरुवात झालेली आहे। 185 कामगारांची ग्रॅच्युटी जी कायद्यानं तात्काळ मिळाली पाहिजे ती 2 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा मिळालेली नाही। अनेक हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेले आहे, जर ग्रॅच्युटी द्यायला वेळ झाला तर व्याजासह द्यायला लागेल अशा प्रकारचे निकाल आहे। इथं मात्र उलट झालंय। आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्ज काढलेली आहेत, ती ग्रॅच्युटी आल्यानंतर भरायचं म्हणून ठरवलेलं आहे, परंतु त्या 15 लाखावर व्याज कामगारांना भरायला लागलेलं आहे आणि बिनव्याजी पैसे महापालिका वापरायला सुरू केलेला आहे। तर महापालिकेला आम्ही हा शेवटचा इशारा देतो, ताबडतोब सगळ्यांची ग्रॅच्युटी द्या। पैसे आहेत, शिल्लक आहेत हे आम्हाला माहिती आहे, बाकीची नाटकं आता करू नका। आधी कर्मचाऱ्यांच्या हक्काची ग्रॅच्युटी द्या, एवढाच आम्ही त्यांना इशारा देतोय। आणि दिलं नाही तर आम्ही जेल भरोपर्यंत आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा आज आम्ही इथं देत आहोत। उपोषण स्थळी नगरसेवक रवी माने यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्याकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी रवी माने म्हणाले, महानगरपालिकेतील 185 कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड आणि रजेच्या शिल्लक वेतनाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। आज होणाऱ्या महापालिका काउन्सिल सभेत हा विषय मी गांभीर्याने मांडणार असून प्रशासनाकडून यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणार आहे। कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी ठामपणे पाठपुरावा करेन। कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक महिन्यांपासून देयके रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सर्व थकीत देयके अदा करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही कृती समितीच्या वतीने देण्यात आला। 185 लोकांची ग्रॅच्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड, त्या रजेचा पगार अशी एकत्रित रक्कम मिळण्यासाठी आज इचलकरंजी महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेत। मी कोल्हापूर जिल्हा शिवसेना आणि खासदार धैर्यशील मानेंच्या वतीनं पहिल्यांदा या उपोषणास मी पाठिंबा देतो। पण ए.बी. पाटील साहेब, जेवढे पैसे के साहेब जेवढे तिथं शिल्लक आहेत त्याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम आजच्याच काउन्सिलमध्ये मी या निमित्तानं करेन आणि काही जी रक्कम कमी पडेल ती सुद्धा आणण्याचं काम खासदार धैर्यशील मानेंच्या मार्फत मी करू असं मी आश्वासन आपल्याला देतो। आणि परत एकदा या कामगार एकजुटीला आणि सर्व कृती समितीला मी या ठिकाणी पाठिंबा देऊन मी आपल्याला हा जो तुमचा विषय आहे तो कडेपर्यंत नेण्याचं आश्वासन देतो।